नमस्कार. गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सण म्हणलं की आपण गोडधोड आवर्जून करतो. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि गोड पदार्थांची मेजवानी. त्यामुळे आपण एक आगळी वेगळी अशी मस्त गुलकंद बासुंदीची रेसिपी आज पाहणार आहोत. खूप मस्त आणि झटपट ही बासुंदी तयार होते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवरती आपल्याला पसरट पॅन ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यामुळे बासुंदी आपली खाली करपत नाही. त्या पॅन मध्ये आता 1 लिटर मी म्हशीचे दूध टाकून घेतलं आहे आणि दुधाला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण साधारण ते दूध तापवतो तशी साय वरती यायला लागली की ती दुधामध्ये मिक्स करून घ्यायची. पसरट भांड वापरण्याचं कारण दूध पटकन आटतं आणि बासुंदी झटपट होते. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर मीडियम गॅस ठेवून तुम्ही सतत हलवत हे दूध आटवू शकता. जर तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्ही बारीक गॅसवरती निवांत ही बासुंदी आटू देऊ शकता. कुठल्याही पद्धतीने केली तरी ह्या गुलकंद बासुंदीची टेस्ट तुम्हाला भन्नाटच लागणार आहे. दुधाला येथे चांगल्या पद्धतीने उकळी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता थोडस दूध आपलं आटत देखील आलेलं आहे. कडकडच जे साय चिकटलेली असते ती दुधामध्ये मिक्स करत राहायची आहे. त्यांनी बासुंदी दाटसर होण्यास मदत होते. गॅस मोठा करायचा आहे आणि दुधाला चांगली खळखळून उकळी देऊन घ्यायची आहे. दूध चांगलं उकळल्यानंतर पुन्हा एकदा जी साय तयार होते ती दुधामध्ये मिक्स करत राहायचं आहे. काही बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते या दुधामध्ये टाकून घ्यायचे आहे. त्याचबरोबर काजूचे तुकडे सुद्धा टाकून घ्यायचे आहे. या स्टेजला बदाम आणि काजू टाकल्याने त्याची चव दुधामध्ये उतरते. आता याच्यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता सतत ढवळत साखर विरघळेपर्यंत दूध हलवत राहायचं आहे. साखर अजिबात खाली तळाला चिकटू द्यायची नाही. साखर आपली विरघळलेली आहे आणि दूध सुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे. त्याच पद्धतीने कडला जेवढी साय जमा झालेली आहे ती साय दुधामध्ये टाकायची आहे. तीच खरी बासुंदीची चव असते. आता याच्यामध्ये 1 छोटा चमचा गुलकंद टाकून घ्यायचा आहे आणि गुलकंद सुद्धा दुधामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. गुलकंद बासुंदी म्हणजे गुलाबी कलर हवाच म्हणून आपण ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे रोज सिरप टाकून घेणार आहोत किंवा तुमच्याकडे रुवावजा असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. पहा किती छान आणि नैसर्गिक गुलाबी रंग आलेला आहे. ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि बासुंदी आपली थंड करून घ्यायची आहे. कमीत कमी अर्धा तास तरी बासुंदी थंड करायची आहे. पहा किती छान मस्त तवंग बासुंदीला आलेला आहे. पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आहे. गुलकंदामुळे गुलाबाची टेस्ट आणि सिरपमुळे नैसर्गिक गुलाबी रंग अगदी जुळून आलेला आहे आणि काजू आणि बदामाचे काप घातल्यामुळे चवही अगदी श्रीमंत लागणार आहे. विशेष म्हणजे ही बासुंदी तुम्ही गरम देखील चाखू शकता आणि थंड झाल्यावर तर याची चव भन्नाटच लागते. गुढीपाडव्याच्या मंगलमय मुहूर्तावर ही स्पेशल अशी गुलकंद बासुंदी नक्की करून पहा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला ह्या बासुंदीची चव आवडली का. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्ही पहिल्यांदा आले असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील टच करा जेणेकरून नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.